उठा उठा, दिवाळी झाली. आता फराळ संपवण्याची वेळ आली. बघा मंडळी, आता सकाळचा नाश्ता म्हटला की नाश्त्याचं काही नावच काढू नका. आता फराळच आपला नाश्ता करायचा आहे. चला तुम्ही या सगळेजण फराळ करायला. तुमच्या घरातला फराळ कुठपर्यंत संपत आलेला आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. का अजून महिनाभर तरी मुहूर्त नाहीये हे नक्की सांगा. तर बघा हिच्या खाली मस्त असे खरपूस तेलामध्ये भाजत असताना किती छान वाटते की नाही. हा लाडू बघा, हा कोणीतरी कांड केलेला आहे आणि असा अर्धवट खाऊन ठेवलेला आहे. अर्धवट म्हणजे डायरेक्टली नाही खाल्लेले, हाताने तोडूनच अर्धा भाग खाऊन तेवढंच खाल्लेलं आहे आणि अर्धे अर्धे असं करून ठेवलेले आहेत. आणि हे सगळं संपवण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. जणू काय मी एकटीनेच दिवाळी साजरी केली आणि एकटीनेच सगळे फराळ खायचा मक्ता घेतलाय, हे असं माझ्यावर होते बघा माझ्यासोबत. तर चला आता मी फराळीकडे संपवते, तोपर्यंत तुम्ही बाहेरचं क्लायमेट तर बघून घ्या. ढगाळ वातावरण इतकं झाले की नाही, 2-3 दिवस झालं सांगते तुम्हाला. आता बातम्यावर पण दाखवलेलं आहे 30 तारखेपर्यंत काय पावसानं सुट्टी देणार नाहीये आणि हे वातावरण असंच बघायला लागणार आहे. त्यामुळे थोडंसं मूड ऑफ होतंय, तर ते वेगळंच. चला, पूर्ण काय फ्रेश वाटतच नाहीये, पण आपलं फराळाचं इथे बेत चालू आहे. तर चला आपण पोट भरून खाऊन घ्यायला काय हरकत आहे. आणि आता बाहेर थोडंसं ऊन पडलं होतं, जे तुम्हाला आता मी दाखवलेलं आहे खिडकीतून. आणि आता किचन मध्ये तुम्ही बघू शकता, सकाळी काय नाश्ता किंवा जेवण काय अजून काही केलेलं नव्हतं. सकाळी मी आवरलं, फ्रेश वगैरे झाले, डायरेक्टली फराळाचा नाश्ता करायला बसले. आणि सकाळी ना ब्लॅक टी केलेला होता, तो तेवढाच आहे इथे गॅस स्टोव्हवरती. आणि ज्याला ज्याला हवा तो असा गरम करून घेत होता ब्लॅक टी. आणि दुधाचा चहा तर आम्ही काय फारसं अवॉइड करतो, कधी कधी मनात आलं तर पिलं जातं. आणि सहसा सकाळच्या मॉर्निंग वेळेला ब्लॅक टीच घेत असतो. आणि सगळं किचन कसं आवरून साफसुथरंच ठेवलेलं होतं. फराळाचे डबे तेवढे इकडे तिकडे वर ठेवलेले असतात, कारण ते जेव्हा वाटेल तेव्हा खायला घ्यायला लागतं. आणि घरातल्यांचं तर काही सांगूच नका, त्यांना फराळ खावा खावा म्हणून पाठीमागे लागावं लागतं. हे एक गोष्ट वेगळंच. पण मी ना आता एकेकांची खबरच घेणार आहे, फराळ प्रत्येकाला खायलाच लावणार. चला, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.